सुनेत्रा पवार यांच्याद्वारे उपमुख्यमंत्रीपद भरलं जावं, उद्या एकमत झाल्यास उद्याच शपथविधी, मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावल्याची माहिती. बैठकीत उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केलं जाण्याची शक्यता. लोकप्रतिनिधींचं जनभावनेचा आदर करून लवकरच योग्य निर्णय घेणार, प्रफुल्ल पटेल यांचं विधान. 2 दिवसात सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार, पटेलांची माहिती. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अनुकूल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा, तर अजितदादांकडील सर्व खाती राष्ट्रवादीकडेच ठेवण्याची मागणी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत घडामोडींना वेग. दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांसोबत चर्चा करणार. 2 दिवसात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाण्याची शक्यता. बारामतीत अजित पवारांचं अस्थि विसर्जन. करहा नीरा नदीच्या संगमावर अस्थींचं विसर्जन. सोनगावात पवार कुटुंबियांकडून नावेतून जात अस्थींचं विसर्जन. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प. अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर. अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली. ठाणे पालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला. नाराजी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंचा निर्णय. पहिले 1.25 वर्ष ठाण्यात शिवसेनेचा महापौर, तर भाजपचा उपमहापौर. अकोला महापालिकेत पूर्णतः भाजपची सत्ता. महापौरपदी शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड. अकोल्यात भाजपाने पुन्हा एकदा राखली सत्ता. अकोला महापौर पदाच्या निवडीनंतर महापालिकेत राडा. काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांना भिडले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमचा आरोप. पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार. भाजपच्या पुणे महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड. जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला मुकणार. झेडपी निवडणूक आणि शिक्षकांची सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी. निवडणूक ड्युटी सुद्धा परीक्षे दिवशी लागल्यामुळे शिक्षक संभ्रमात. ठाकरे बंधूंबद्दल गरळ ओकणाऱ्याची नालासोपाऱ्यात धिंड. कपडे काढून अर्धनग्न करत मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून जबरी चोप देणाऱ्या मनसैनिकांच्या पाठीवर अमित ठाकरेंकडून शाबासकीची थाप. संभाजीनगर शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ. सोनसाखळी चोरून चोरट्यांनी बाईकवरून ठोकली धूम. नागरिकांनी केला पाठलाग, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी. नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद. कुऱ्हाड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले करत दहशत माजवायचा प्रयत्न. एका युवतीसह 10 गुंडांना अटक. नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्री केली गायीच्या वासराची चोरी. गायीच्या वासराला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न, मात्र गो तस्कर कारमध्ये वासरू घेऊन फरार. तीन गेस्ट आहेत. थ्रू कोण कोण आहे?